अनेक प्रकारचे दुःख त्याला भोगावं लागतात. म्हणून करता सांगतायत, जे मदभक्तीने अधिक मासी स्नान करीती विनयेसी सर्व तीर्थ स्नान फल त्यासी इह परलोकी लाभते. श्रीहरी लक्ष्मीला सांगतात, माझ्या प्रीत्यार्थ माझ्या भक्तिस्तव जे कोणी स्नान करतात का महाराज, जे कोणी स्नान करतात आणि अधिक मासामध्ये माझी भक्ती धरून अधिक मास महिन्यामध्ये जे जे कुणी स्नान करतात त्याला प्रत्येकाला फळ लाभतं. कशा प्रकारचं फळ भेटतं, त्याची जशी इच्छा आहे आणि त्या पद्धतीनं त्याला फळ भेटल्या जातं. अशा प्रकारे श्रीहरी सांगतात, आणि शिवादी देव संपूर्ण सदा तयासी राहती प्रसन्न वा. म्हणून सर्वदा जाण अधिक मास स्नान करावे. मी तर प्रसन्न त्याच्यावर होतो, पण शिव अधिक दैवते. हो, सगळ्यात मोठं दैवत, श्रेष्ठ दैवत महादेव आहे महाराज. सगळ्या दैवतापेक्षाही दैवत मोठं महादेव आहे. सगळ्या तपचार्यामध्ये तपचार्या करणारे महादेव आहेत महाराज. आणि ते सुद्धा स्वतः प्रसन्न राहतात. मग बाकीचे देव तर राहणारच, आणि मी तर त्याच्यावर प्रसन्न राहतो. असं अधिक मासामध्ये स्नान केल्याचं महत्त्व आहे. यज्ञ यागाधिक न श्रमता आपणा मुनीची यावी योग्यता वा. ऐसे भाविती तई सर्वता अधिक मास स्नान करावे. अधिक मास स्नान करावे. ऋषी मुनीला यज्ञ करावं लागतात महाराज. आणि यज्ञामध्ये खूप मोठे श्रम आहेत. हो, यज्ञामध्ये खूप मोठे श्रम आहेत, खूप मोठे कष्ट आहेत. मग ते अधिक मासाची वाट बघतात. का मग अधिक मास स्नान करण्यासाठी काही कष्ट नाहीत. काय कष्ट आहेत, गरम पाणी करायचे, जसं योग्य आपल्याला वाटेल अशा पद्धतीनं पाणी अंगावर घ्यायचं आहे. आणि शास्त्रयुक्त पद्धतीनं देवाचं नामस्मरण करीत पूर्ण नदीचे नाव घेत घेत स्नान केलं ना, होय, ऋषी मुनीसुद्धा वाट बघतात का अधिक मासामध्ये स्नान केल्यानंतर 1000 यज्ञ केल्याचं पुण्य आहे. हो, यज्ञ करण्यासाठी खूप मोठे कष्ट आहेत, म्हणून तेही वाट बघतात. आणि तेही स्नान करून हो धन्य झाले किंवा मुक्त झाले असं सांगतात. नाना यज्ञ ग्राग्नी आणि इष्टपूर्तादी केल्या वाचुनी जे स्वर्गासी इच्छिती तयानी अधिक स्नान करावे. हो, यज्ञ करून यज्ञ केल्यानंतर स्वर्गाची प्राप्ती होते महाराज. हो, यज्ञ करतात, यज्ञ करून स्वर्गाची प्राप्ती होते, पण खूप मोठे कष्ट त्या ठिकाणी घडतात. म्हणून करता अधिक महिन्याची वाट बघतात आणि अधिक महिन्यामध्ये शास्त्रयुक्त पद्धतीनं स्नान करतात आणि स्वर्गाचे अधिकारी ते होतात. अशा प्रकारे अधिक मासाचं महत्त्व सांगतात. गोभूतील वस्त्रे संपूर्ण आणि अन्नादी दाने केल्या विन स्वर्गासी चिती तये जाण अधिक मास स्नान करावे. हो, गाई दान केल्यानंतर स्वर्ग भेटतो, पृथ्वी दान केल्यानंतर स्वर्ग भेटतो, सोनं दान केल्यानंतर स्वर्ग भेटतो, अन्नदान केल्यानंतर स्वर्ग भेटतो. पण सगळ्यालाच दान करता येतंय का? होय, गाई दान सगळ्यालाच करता येत नाही, कारण की शक्ती नसते. अन्नदान सगळ्याला जमत नाही, भूमिदान सगळ्याला जमत नाही, सोनदान सगळ्याला जमत नाही. आणि हे दान केल्यानंतर स्वर्गाची प्राप्ती होते. पण सगळ्यांनी विचार केला, अधिक मासामध्ये सकाळी सकाळी जर नित्यनेमाने 1 महिनाभर स्नान केलं तर अनायासे स्वर्ग भेटतो. बाकीची खाटाटप करायची गरज नाही. म्हणून करता जे काही जाणते आहेत का, जे काही परमार्थामधले जे काही लोक आहेत का, ते अधिक मासाचे वाट बघतात आणि आपल्या जीवनाचे कल्याण करून घेतात. अशा प्रकारे कृच्छ चांद्रायणादी व्रतांनी स्तवूनी शोशिल्या वाचुनी स्वर्ग लोकवास इच्छिती तयानी अधिक मास स्नान करावे. अधिक मास स्नान करावे. आमुषापासून पौर्णिमापर्यंत
पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत हे चंद्रायण व्रत म्हणतात मला. आणि चंद्रायण व्रत धरल्यानंतर व्रत म्हणजे फार कष्ट आहे. होय. खूप मोठे कष्ट आहेत महाराज. दिवसभर उपवासी राहायचे, भगवंताचं नामस्मरण करायचे. हो, त्याच्यात पद्धतीत आणि कुणी नुसतं पाणी घेऊन उपवास करते, कुणी एक टाईम जेवण करून उपवास करते, कुणी फलाहार करून उपवास करते. जे करते त्याला माहिती. खूप मोठे कष्ट आहेत बरं का. अमावस्यापासून पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत हे चंद्रायण नावाचे व्रत करून मग स्वर्ग भेटतो त्या माणसाला. मग ते म्हणतात एवढे कष्ट घेण्यापेक्षा अधिक मास आल्यानंतर स्नान करू आणि स्नान करून स्वर्ग घेऊ, अशा प्रकारचा काही विचार करतात. वैशाखी तप चैत्री होम, कार्तिक मासी दान धर्म, ऐसे एक एक मासी एक एक कर्म, फलद उत्तम कतिले आसे. हो, चैत्रामध्ये वैशाखी तप चैत्री होम, कार्तिक मासी दान धर्म, ऐसे एकाचे कर्म, सफल उत्तम कतिल्यासे. हो, वैशाखामध्ये होम करायचा, चैत्रामध्ये तप करायचं आणि कार्तिक मासमध्ये दान धर्म करायचा. वैशाखामध्ये होम करायचा, होम करणं सोपं नाही. आणि चैत्रामध्ये तप करायचं, तप करणं सोपं नाही. आणि कार्तिकमध्ये दान धर्म करायचं, हे तरी काय सोपं आहे का? असलं तर होईल महाराज, नसल्यावर काय करायचं? स्वतःलाच खायची भानगड आहे, मग कुठला दान धर्म करायचा? हो म्हणले आता काहीच नाही करायचं. अधिक मास आल्यानंतर स्नान करायचं आणि स्नान केलं की चैतामध्ये जे केलेलं पुण्य आहे किंवा वैशाखामध्ये जे केलेलं आहे किंवा कार्तिकमध्ये जे केलेलं आहे का, स्नान केलं की भेटतं आणि मोक्ष भेटतो. अशा प्रकारे अनेकानं विचार केला. आणि अधिक मासी तो अनुदिनी होम तपदान ही तिनी, विशेष फलद आहेत म्हणून सकळ पुराणी कतिल्यासे. सकळ पुराणी कतिल्यासे होम, तप आणि दान हे फार महत्त्वाचं आहेच बरं का. पण इतर महिन्यामध्ये केल्यानंतर निश्चित मोक्ष भेटेल असं सांगता येत नाही. पण अधिक मासामध्ये जर केलं, स्नानही केलं, तपही केलं, होमही केला आणि दानही केलं तर निश्चित मोक्ष भेटल्याशिवाय राहणार नाही. उत्तमात उत्तम आहे महाराज, अशा प्रकारे सांगतात. दानी तपी अतिथी भक्त, यासी ज्या सद्गती प्राप्त होत, त्याचा अधिक मास स्नान करत्या प्रत, होती प्राप्त इंदिरे. दानानं, जपानं आणि तपानं उत्तम प्रकारची गती भेटते म्हणून सांगितलं बरं का. मग हे प्रत्येकामध्ये ताकद नाही मला. दान करण्याची ताकद नसते, यज्ञ करण्याची ताकद नसते आणि एका जागेवर बसून तप करण्याची सुद्धा शक्ती नसते मला. असते का? संसारिक माणसाला नाही ना करणं होत. एका जागेवर बसून जर अनुष्ठान करायचं ठरवलं तर करता येत नाही महाराज, करणं होत नाही. अनेक संकट त्याच्या मागं असतात म्हणून करता. बाकीचं सगळंच काही करायचं नाही इतर महिन्यामध्ये आणि अधिक मासामध्ये. आणि स्नान जर केलं तर सगळं पुण्य भेटल्या जातं म्हणून करतात. अन्य पुण्य करोनी बहुवस, जरी पावला देव लोकास, तरी सुख उपभोग पुण्यनाश, होता जन्मासी मागुतिये. येता जन्मासी मागुतिये, पुण्याची पावटी सरे, इंद्रपदाची उटी उतरे, मग येऊ लागते माघारे मृत्यूव लोका. बरं का. इतर साधना करून, जप करून, तप करून, अनुष्ठान करून, यज्ञ करून बरं का, स्वर्गाची जरी प्राप्ती करून घेतली तर स्वर्गाला गेल्यानंतर पुण्य सगळं संपल्या जातात. पुण्य संपलं की पुन्हा परत माघारी यावं लागतं. म्हणून करता या अधिक मासामध्ये स्नान जर केलं आणि स्नान करून जर गोलोकाला जर गेला, पुन्हा पुनरावृत्ती नाही आहे. म्हणून करता असा विचार बऱ्याच ज्ञानी लोकांनी केला, बऱ्याच तत्वी लोकांनी केला आणि अधिक मासामध्ये स्नान केलं
आणि गोलोकाला गेले आणि कायम स्वरूपाचे त्या भगवंतापशी राहिले असं सांगतात. आणि अधिक मास स्नानी तो पायी एकदा ज्या लोकासी जाई ते तोनी पुनच्च महिटाई जन्मये नयेची कदापि. जन्माला पुन्हा कदापि तो माणूस येत नाही असं श्रीहरी लक्ष्मीला सांगतात. या अधिक मासामध्ये स्नान महिनाभर ज्यानं केलं आणि ज्या लोकाची प्राप्ती झाली महाराज, वैकुंठाची हो, कैलासाची हो, किंवा ब्रह्मलोकाची हो, किंवा गोलोकाची हो, ज्या लोकाची प्राप्ती होईल का त्या लोकाहून पुन्हा तो परत येत नाही. आणि दुसऱ्या पुण्यानं बरं का, दुसरं कर्म केल्यानंतर पुण्य संपल्या जातं, त्याला खाली यावं लागतं अशा प्रकारे सांगतात. प्रिये अधिक मास स्नानाहुनी पवित्र काही न मिळे शोधिता जगत्र. वा. हे सर्व पाप नाशक विचित्र सर्वत्र मान्यासे. हे प्रिय हे लक्ष्मी, या अधिक महिन्यामध्ये स्नानापेक्षा पवित्र जगामध्ये दुसरं काहीच नाही. हो, स्नानानं देहाची शुद्धी होते, स्नानानं पाप नाहीसं होते महाराज. स्नान केल्यानंतर देहाचीच एक शुद्धी होते, दुसरी गोष्ट पाप नाहीसं होते. आणि या जगतामध्ये स्नानासारखं या अधिक मासामध्ये दुसरं कोणतं पुण्य नाही. म्हणून करता प्रत्येकानं स्नान अधिक महिन्यामध्ये करावं आणि आपण आपला उद्धार करून घ्यावा असं श्रीहरी लक्ष्मीला सांगतात. इतर कृत्याचे नाही कारण हो. हेची करीते सर्व पाप दहन. वा. जैसा दीप्त हुताशन इंधने संपूर्ण जाळीतो. या अधिक मासामध्ये बाकीचं कर्म करायची गरज नाही महाराज. एकही कर्म करायची गरज नाही, फक्त स्नान करायचं, कर्म करायचं बरं का. बाकीचं होईल अगर नाही होईल, सगळ्यालाच होत नाही महाराज, पण स्नान सगळ्यालाच करावं लागतं. आणि अधिक मासामध्ये केल्यानंतर फार उत्तम आहे बरं का. सगळं पाप जाळून नाहीचं करता अधिक मासातलं स्नान महाराज. म्हणून कसं करतंय, तरणाग्नी मिळे समर्थ झाले तैसे नामे केले जपता हरी. जसं नामस्मरण केल्यानंतर अग्नीमध्ये जसं गवत जळून जातं, तसं अधिक मासामध्ये स्नान केल्यानंतर अनेक पाप नाहीसे होतात आणि गोलोकाची प्राप्ती होते. असं स्नानामध्ये सामर्थ्य आहे. हे सर्व प्रकारे हितकारी जन्म मरणाच्या फेरे वारी. यानेची सर्वही नर नारी मुक्त सत्वरी होताती. हो, हे सर्व प्रकारे सुखकारी म्हणून सांगितलं. रामबाण उपाय मला सगळेवर. काही गोळ्या कोणत्याही दुखण्याला चालतात नाही. काही गोळ्या त्या मलेरियाच्या दवाखान्यात गेलं नाही तर आपल्या इथं गावात कोणतंही दुखणं असू द्या मला, त्याच गोळ्या देतो. आणि त्या गोळ्या गिळल्या की काही बी दुखायला राहतं. आहेत का ना काही गोळ्या. आणि तशा पद्धतीनं हे स्नान अधिक महिन्यातलं स्नान केलं ना बरं का, कोणतं बी पाप नाहीच होत मला. कोणतं बी पाप, कसलं बी पंचमहापातके सांगितले महाराज. बालहत्या, स्त्रीहत्या, ब्राह्मण हत्या, गोहत्या आणि सुरापान हे महापाप जाण्याचं सामर्थ्य अधिक मासामध्ये जर स्नान केलं ना नाहीसे होतात. मग बाकीचं कर्म करायची काय गरज आहे अशा प्रकारे सांगतात. ऐसे हे अधिक मास स्नान वा. निस्सीमयाचे महिमान. वा. विधीसी वकी सहस्त्रवदन नव्हे ती समर्थ वर्णावया. या अधिक मासामध्ये स्नान केल्यानंतर निश्चित श्रीहरी लक्ष्मीला सांगतात निश्चित विश्वासपूर्वक अशा प्रकारचे काय गोष्टी असतात महाराज. हे तुम्ही निश्चित केलं ना, हे विश्वासानं केलं ना, हे तुमचं काम पूर्ण झालंच. निश्चित आणि विश्वास खूप महत्त्वाचा आहे महाराज. श्रीहरी लक्ष्मीला म्हणतात प्रत्येकानं निश्चित आंघोळ केली किंवा विश्वासानं स्नान केलं
की प्रत्येकाचा उद्धार. हो, मग कसा उद्धार होतो, किती सामर्थ्य याच्यामध्ये. महादेव, ब्रह्मदेव आणि विष्णूनंही जर वर्णन केलं तरी त्यांना वर्णन याचं होणार नाही, असं सामर्थ्य या स्नानामध्ये आहे. म्हणून सांगतात, परी केवळ लोकहितार्थ प्रिये म्या तुझला कथिले किंचित, याची आश्रवण पटणे त्वरित, पापे समस्त लोपती. लोकाच्या कल्याणासाठी, लोकाच्या हितासाठी लक्ष्मी तुला मी सांगितलं बरं का, हे लक्ष्मीला सांगितलंय, पण त्याच्यामध्ये हित आपलंय महाराज. होय, लक्ष्मीला सांगितलं भगवंतानं, पण त्याच्यामध्ये हित कुणाचं आहे, ऐकणाराच आहे बरं का. स्नान करून स्वर्गाला जातात, गोलोकाला जातात स्नान करणारे, पण जे ऐकणार आहेत का, ऐकणारे महाराज त्यांनी सगळ्यांना ऐकलं. बरं, त्यांच्याकडून स्नान जरी नाही झालं तर स्नान तर करावंच लागतं. सांप्रदायी वारकरी लोक स्नान करतातच, पण जे आपण ऐकली कथा ही महाराज, हो, ऐकणाराचा सुद्धा निश्चित उद्धार, त्यांना सुद्धा गोलोक भेटल्याशिवाय राहणार नाही, असं खात्रीपूर्वक निश्चितपूर्वक श्रीहरी लक्ष्मीला सांगतात. आणि आधी व्याधी जाती अरुण, वाह. सकळ कामना होती पूर्ण. वा, ऐसे सांगणी स्थान महिमान, पुनच्च भगवान बोले पै. पुनच्च भगवान बोले पै. या संसारामध्ये दुःख आणि दारिद्र्य याच्यापेक्षा मोठं माणसाला रोग कोणता नाही. दुःख आणि दारिद्र्य, आदी आणि व्याधी. होय, आदीमध्ये दारिद्र्य येतात, व्याधी म्हणजे प्रत्येकाच्या मागं रोग लागलेला. त्याचं खूप मोठं माणसाच्या पाठीमागं घरपिडा आहे महाराज. हो, कुणाला गरीब राहा वाटतं का, आदीमध्ये गरिबी कुणाला नसा वाटते, व्याधीमध्ये रोग कुणाला नसा वाटतो. स्नान केल्यानंतर आधीही जाणार, व्याधीही जाणार आणि सुख समृद्धीच्या प्रत्येकाला येणार महाराज. नुसत्या स्नानामुळं होय काहीच राहणार नाही. भिकारपणा निघून गेल्यानंतर, श्रीमंत झाल्यानंतर किती सुख आहे. अगर एखादा रोग जर माणसाला असेल, नसून महाराज जर असेल आणि तो जर रोग नाहीसा झाला तर किती आनंद वाटेल महाराज. आदी आणि व्याधी जाणार, दुःख आणि दारिद्र्य जाणार आणि तो श्रीमंत होणार, असं सामर्थ्य. शेवटला मोक्षाला जाणार. या स्नानाचं महत्त्व सांगितलेलं आहे. प्रिये अधिक मासी नित्य स्नान, न घडे तरी करावे त्रिदिन. त्रिदिन लयातयाचेही फळ संपूर्ण, वर्णू कवन शकेल. हो, लक्ष्मीला श्रीहरी म्हणतात. या अधिक महिन्यामध्ये अनेकाच्या पाठीमागं दवदव असते, कामं असतात, स्नान करणं होत नाही, टायमाला पाणी मिळत नाही, आंघोळ करायच्या टायमाला काहीतरी काम येतं, काहीतरी संकट येतं महाराज. आणि त्या संकटामध्ये प्रत्येकजण असतात. पण या अधिक मासामध्ये 3 वेळेस जरी स्नान घडलं महाराज, 3 वेळेस, हो, 10 दिवसाला तरी स्नान घडणं, काहीतरी 30 होय, 10 दिवसाला 3 वेळेस म्हणले ना, मग 10 दिवसाला होय. लक्षात ठेवायचं महाराज. 9 दिवस नाही स्नान घडलं, 10व्या दिवशी जरी घडलं, 3 वेळेस घडलं तर 3 महिने स्नान केल्याचं पुण्य. महिन्यातून 3 वेळेस स्नान केल्यानंतर असं अनेकाच्या मागं संकट असतात ना. संकटामुळं दुःख आहे, दारिद्र्य, अनेक वनवन या संसारामध्ये असते. पर्याय सांगितला, 3 वेळेस जर त्यानं स्नान केलं तर पूर्ण महिन्यातच स्नान केल्याचं पुण्य त्याला भेटलं जातं आणि पुढचा मोक्ष त्याला भेटला जातो. अशा प्रकारे सांगतात. सर्व सुख धन दीर्घ जीवित, निरोगता सुकीर्ती बहुत, स्वर्ग मोक्ष इत्यादी समस्त क्रमे लाभते येण्याची. स्नान केल्यानंतर दीर्घ आयुष्य भेटतं, भरपूर अशा प्रकारचं धन भेटतं आणि सुख भेटतं महाराज, आणि कीर्ती वाढते सगळ्याच गोष्टीतला, आणि शेवटला मोक्ष भेटतो महाराज. आपल्याला सुख पाहिजे, आपल्याला धन पाहिजे, आपल्याला आपली कीर्ती पाहिजे आणि शेवटला मोक्ष पाहिजे. स्नान केल्यानंतर ह्या सगळ्याच गोष्टी पूर्ण होतात असं सांगतात. ऐशी हरीची ऐकणी वाणी,
पद्मा म्हणे अहो चक्रपाणी, पुन्हा पुन्हा मी प्रार्थिते मनोनी, राग मनी न धरावा. असे भगवंताचे गोड शब्द कानाला शब्द गोड लागू लागले महाराज लक्ष्मीच्या. आणि लक्ष्मी म्हणू लागली देवा मी पुन्हा 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 तुम्हाला प्रश्न करते. मग त्या प्रश्नाचा तुम्हाला तर राग तर येणार नाही ना. होय, माणूस सारखं 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 विचारायला लागलं माणूस रागावतं. काय म्हणले उठले कुठलं रोजच विचारतंय.